जैसा विशाल देहि ज्ञान में सागर की गहराई। पर्वत जैसा विशाल देहि ज्ञान में सागर की गहराई। बिजली जैसी तेज नजर पर दिल में माखन की नरमाई। बिजली जैसी तेज नजर पर दिल में माखन की नरमाई। महाराष्ट्र का सुपुत्र जिसने स्वर्ग लोक में जगह बनाई। महाराष्ट्र का सुपुत्र जिसने स्वर्ग लोक में जगह बनाई। आज चलो हम मिलकर अपने छत्रपति को दे दे बधाई। छत्रपति को दे दे बधाई। छत्रपति को दे दे बधाई। प्रतिपचंद्र लेखैव वर्धिष्व विश्ववंदितः शहा शुनोषु शैषा मुद्रा भद्राय राज्यते। नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जिंकले ही त्यांची ओळख, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ही त्यांची ओळख, कल्याणी कल्पना कैलास लेंबे ही आहे माझी ओळख, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य ही आहे माझ्या वक्तव्याची ओळख, ही आहे माझ्या वक्तव्याची ओळख. ज्यांच्या कुशीतून हे स्वराज्याचं स्वप्न उदयाला आलं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांनी हे स्वराज्याचं स्वप्न साकार केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी हे स्वराज्याचं स्वप्न पुढे चालवलं ते छत्रपती संभाजी महाराज. या तीनही वीरपुरुषांना मी अभिवादन करते आणि मी माझ्या वक्तव्यास सुरुवात करते. स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ होता. गोरगरीब जनतेवर होत असलेला अत्याचार बघून जिजाऊंना असे वाटत होते असं काय करावं आणि या सर्वसामान्य जनतेच्या ओठावर हसू बघावं. तेव्हा त्यांनी शिवनेरीवरील शिवाई देवीला साकडं घातलं आणि त्या शिवाईला मागू लागल्या. दे शिवाई दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे, मज शस्त्र दे मज अस्त्र दे, मज ज्ञान दे मज त्राण दे, उदवंत कीर्ती चीर फाडण्याचा मंत्र दे, चित्तांना या दैत्यसृष्टी शिवाई वरदान दे, शिवाई वरदान दे. आणि खरंच देवीनं या जिजाऊंना वरदान दिलं. आणि 1630चा तो काळ, 19 फेब्रुवारी तो दिवस ज्या दिवशी मराठी साम्राज्याचे संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, एक महान असा राजा ज्याच्या ललकारीनं महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या दराखोरांनाही पाझर फुटेल, डोंगरांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील आणि अशा विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे वाटेल असा एक महान असा राजा, असा एक बहुजनांचा राजा, असा शेतकऱ्यांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील अशा एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच युद्धतंत्राचे शिकवण देत होते. तेव्हा एकदा घोडेस्वारीचे छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षण दिले जात होते. तेव्हा त्यांचे गुरु आणि राजमाता जिजाऊ तेथे उपस्थित होत्या. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज घोडस्वारी करत असताना घोड्याच्या पुढे एक दगड आला आणि छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून खाली कोसळले. तेव्हा त्यांना खरचटले, तेव्हा ते रडू लागले. त्यांनी त्यांच्या गुरूंकडे बघितले, त्यांनी आऊसाहेबांकडे बघितले, परंतु दोघांनीही असे प्रतीत केले की काही झालेच नाही. तेव्हा ते रडत रडत जिजाऊंकडे गेले आणि ते म्हणाले, आम्ही घोड्यावरून खाली पडलो, आम्हाला खरचटले, आम्हाला लागले, आम्हाला कोणीही उचलण्यासाठी आले नाही, आम्हाला काहीही वाटले नाही, परंतु तुम्ही तर आमच्या आऊसाहेब आहात, तुम्ही आम्हाला उचलण्यासाठी का नाही आलात? तेव्हा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितले, शिवबा, जर एखादा माणूस खाली पडला आणि त्याला उभं राहण्यासाठी कुणा दुसऱ्या तिसऱ्याची जर गरज पडायला लागली तर तो माणूस पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पायावर कधीच उभा राहू शकत नाही. असं जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण दिली आणि ह्याच वाघिणीनं छावा घडवला. एकदा रांझ्याच्या पाटलानं एका मुलीची छेड काढली आणि तिला ते सोसवलं नाही म्हणून तिने विहिरीमध्ये उडी टाकून तिचा जीव दिला. हेच बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळताच त्यांनी त्या रांझ्याच्या पाटलाला गिरफ्तार करून सभेमध्ये बोलावण्याचा आदेश धाडला. रांझ्याच्या पाटलाला सभेमध्ये बोलावलं आणि रांझ्याच्या पाटलाला आता छत्रपती शिवाजी महाराज काय शिक्षा देणार हे बघण्यासाठी सर्वच जण उत्सुक होते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पहिला न्यायनिवाडा होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, या रांझ्याच्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करा, याचा चौरंग बनवून याला चौकात बसवा. आणि तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजूला बसलेल्या जिजाऊंकडे बघितले आणि विचारले, आऊसाहेब, ही शिक्षा आहे, ही बरोबर आहे की नाही? तेव्हा आऊसाहेब म्हणाल्या, अहो, याचा पाप खूप मोठा आहे, तुम्ही याला तर मृत्यूदंड द्यायला हवा होता, तुम्ही याचा चौरंग बनवून चौकात का बसवत आहात? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मी याला मृत्यूदंड देऊन याचा विषय इथंच संपवू शकत होतो, परंतु याला मृत्यूदंड न देता याचा चौरंग करून चौकात बसवण्याचं कारण एकच,
कारण त्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कळायला हवं की स्वराज्यातील स्त्रीच्या पदराला धक्का जरी लागला ना तरी त्याचा रांझ्याचा पाटील झाल्याशिवाय राहणार नाही. मी प्रत्येक स्त्रीला एवढं नक्की सांगू इच्छिते की कुणी जर तुमच्या पदराला धक्का लावण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्ही आई ग करता कामा नये, परंतु ज्यांनी तुमच्या पदराला धक्का लावला ना त्याला मात्र त्याचा बापच आठवला पाहिजे. अहो, जर तुम्ही इथून मागचा इतिहास उलगडून बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा असा एकमेव इतिहास आहे की त्याच्यामध्ये एकही स्त्री दरबारात नाचली नाही. तसं तुम्ही कोणताही इतिहास उघडून बघा, कोणती ना कोणती स्त्री दरबारात नाचलीच आहे. यामागचं कारण काय? कारण जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांवर घडविलेले संस्कार. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेले होते की परस्त्री ही माते समान. अहो, म्हणून तर म्हणावं असं वाटतं, ज्यांनी बाईतली ताई ओळखली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्यांनी बाईतली प्रियसी ओळखली तो राधेचा श्याम झाला, ज्यांनी बाईतली पत्नी ओळखली तो सीतेचा राम झाला, परंतु ज्यांनी बाईतली आई ओळखली ना तो माझा जिजाऊचा शुभा झाला, तो माझा जिजाऊचा शुभा झाला. जर आपण आत्तापर्यंतचा आशिया खंडातला इतिहास बघितला तर आशिया खंडातलं सर्वात मोठं राज्य होतं ते म्हणजे औरंगजेबाचं, आणि आशिया खंडातलं सर्वात छोटं राज्य होतं ते म्हणजे माझ्या शिवरायाचं. जर बघायला गेलं तर काबूलपासून कन्नडपर्यंत, गंगेपासून यमुनेपर्यंत ज्याचं राज्य होतं तो म्हणजे औरंगजेब, आणि अवघ्या 6.5 जिल्ह्यातलं राज्य म्हणजे माझ्या शिवबाचं. बघायला गेलं तर औरंगजेबाचं राज्य होतं मणभर आणि माझ्या शिवबाचं राज्य होतं कणभर. तरी ह्या शिवबाचं राज्य या औरंगजेबाला का चिडायचं होतं? तिकडे निजाम आहे, तिकडे आदिलशाही आहे, तिकडे मुघल आहेत, ते का नाही? स्वराज्यच का? याचंच उत्तर औरंगजेब आपल्या मृत्यूपत्रिकेमध्ये लिहितो. औरंगजेब लिहितो की इराणचं राज्य हे अब्बासचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य हे अफगाणींचं आहे, नगरचं राज्य निजाम शाहचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशाहचं आहे, परंतु हे स्वराज्यातलं राज्य कोणत्या सम्राट नाही तर बादशहाचं नसून हे राज्य इथल्या रयतेचं आहे. आणि जिथे रयतेचा राज्य असतं ना तिथलची माणसं मरायला आणि मारायला कधीही मागे पुढे बघत नाही, आणि हा सर्वात मोठा धोका आहे. जर आज आपण बघायला गेलं तर अमेरिकेमध्ये MBAच्या विद्यार्थ्यांना 100 मार्काचा पेपर आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. जर आपण आज बघायला गेलं तर पाकिस्तानमध्ये त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक धडा आहे आदर्श राजा असा असावा. आज आपण बघत आहोत की 110 पेक्षा जास्त देश आज छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या गोरिला तंत्रज्ञान आणि गनिमी कावा ही दोन्ही युद्धकलेंचा अभ्यास करत आहेत. मग मला असा एक प्रश्न पडतो की माझ्या देशातल्या, माझ्या मुलातल्या, माझ्या लोकांमध्ये किती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास? जर आपण बघायला गेला, जर कुणाला विचारलं तर तो बोलतो 4 मार्काला आहे. अहो, 4थीचं पुस्तक उघडलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दिसतो आणि ते बंद केलं की तो संपवून जातो. आणि आता हे तर जाऊ द्या, CBSEच्या पाठ्यपुस्तकामध्ये अवघ्या 4 ओळींचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा नेऊन ठेवला आहे. अहो, छत्रपती संभाजी महाराज तर सोडूनच द्या, ज्ञानोबा तुकोबांचा तर विषयच काढू नका. अहो, कुठं नेऊन ठेवला आहे आपण आपला इतिहास? अहो, जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले तेव्हा त्यांना आपल्या भारतावर राज्य करायचे होते. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की भारतावर राज्य करायचे जर असेल तर आधी भारताचा इतिहास संपवावा लागेल. म्हणून त्यांनी इतिहास संपवण्यासाठी किल्ले जाळली, ग्रंथ जाळली, कारण त्यांना एवढे मात्र नक्कीच माहीत होते जर इथलचा इतिहास जर या माणसांमध्ये राहिला तर इथे पुन्हा संभाजी आणि पुन्हा शिवाजी जन्माला येतील. जर आपल्याला आपला भूतकाळच माहीत नसेल तर आपण आपला अर्ध भविष्यकाळ गमावून बसतो. अहो, म्हणूनच तर आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणण्याची गरज आली आहे. अहो, म्हणतात ना, ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने मनाला पाप मुक्ती मिळते, पण आपल्याला जय शिवराय बोलल्यानं 100 वाघांची ताकद मिळते, आपल्याला 100 वाघांची ताकद मिळते. म्हणूनच तर म्हणावं असं वाटतं, अहो, विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीनं अख्खं हिंदुस्तान हलवून गेला. अहो, विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीनं अख्खं हिंदुस्तान हलवून गेला. वाघ नखाना अफजल खानाचा कोथळा बाहेर पाडून गेला. जेव्हा देवात गेल्यावर ज्याला देवाने ही झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. जय भवानी, जय शिवाजी. नमो चंडमुंड भंडा सुरखंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघड दारुघड.
शुंभ हदलनी मणिभूषण जय जय बननी सरज समत शिवराज कही देहि विजय जय जग जननी. शिवबा, आम्हा स्वराज्य हवंय, स्वराज्य. माझ्या मर्द मराठ्यांनो, आता क्षणभरही उसंत नाही. काळ सर्पाच्या मगर मिठीत अडकलेला आपला देव, देश आणि धर्म स्वतंत्र करत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. हर हर. रंग सैन अंग में उमंग धरी सर्जा शिवाजी जंग जीत न चलत है. भूषण बनत नाद बिहत नगारन के नदी नद मद के बरन के रलत है. अफजल खान त्या तख्ताची सौगत खाऊन जाहीर करतो की ते काफर शिवाजीला मारून मातीत मिसळेल. तुमच्या केसालाही धक्का लागला तर हा बाजी देशपांडे जिवंत नसेल. गोली चला. मी लढणार, मी लढणार. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. प्रभो